तुम्ही ज्यावेळेस फूड ब्लॉगिंग सुरू केलं होतं, मला वाटतं तेव्हा मार्केटमध्ये खूप कमी लोक क्वचित असतील, तर त्यावेळेस तुम्ही सुरू केलं होतं. तुमचे काही व्हिडिओ मिलियन मध्ये पण गेले होते. त्याच्यानंतर तुम्ही काही बिझनेसला मोटिवेट करण्याचे व्हिडिओ बनवले. तुमची जर्नी कशी होती? तुमचं नीट पकडा, सगळ्यांनी सांगतो. मी नीट ऑब्झर्व केल्यावर मला आपल्याला दोन गोष्टी, एक खाता येतं आणि एक बोलतो. तर 23व्या वर्षी लोकांना अक्कल शिकवायला गेलो असतो तर लोकांनीच मला अक्कल शिकवली असते. हे तर जग जाहीर होतं. तर दुसरं ऑप्शन काय, खायला तर आवडायचं आणि पैसे तर नव्हते. म्हणजे फूड ब्लॉगिंग फूडी आदित्य नावाचं एक चॅनल तयार केलं आणि पहिल्यांदा आम्हाला कॅफेमध्ये बोलवलं. आमच्याकडे तेव्हा आम्ही गेलो, पिझ्झाचा आम्हाला व्हिडिओ भेटला एफसीओला कॅफेमध्ये बोलतो. त्याच्यानंतर मग हळूहळू व्हिडिओ बनवायला चालू केले आणि मग एसईओ समजलं. युट्यूब एसईओ नावाचा एक प्रकार तेव्हा खूपच आहे. मग स्ट्रीट फूड ऑफ इंडिया नावाच्या कीवर्डवरती खूप व्ह्यू आहे, बरोबर आहे. तर मग मी तो व्हिडिओ अशा पद्धतीने पोस्ट केला. आलू पराठाचा जर मी असं टाकलं असतं की पुण्यातील आलू पराठ्याचा व्हिडिओ, तर तो कदाचित 100 लोकांनी, 200 लोकांनी, 500 लोकांनी तो व्हिडिओ बघितला असता आणि व्हिडिओचा विषय संपला असता. पण त्याला टायटल, डिस्क्रिप्शन आणि जे टॅगलाईन्स असतात त्याच्यामध्ये आम्ही, बिकॉज आपलं डिजिटलचं बॅकग्राऊंड होतं, तर स्ट्रीट फूड इन इंडिया नावाने आम्ही तो व्हिडिओ हे केला आणि तो इतका सुंदर हे झाला की त्याच व्हिडिओने माझं चॅनल मॉनिटाईज 22 लाख व्ह्यू आले त्या व्हिडिओला.